इंटिग्रेशन. आता लक्षात आहे, इंटिग्रेशन कशाला म्हणायचं. तुम्हाला जर आपलं पहिलं डिस्कशन आठवत असेल तर तुम्हाला मी म्हटलं होतं की ग्राफहून आपण किती कन्क्लुजन काढतो. टोटल 3 गोष्टी शोधतो आपण ग्राफहून. पहिली गोष्ट की डिपेंडन्स शोधतो आपण, दिलेल्या 2 क्वांटिटीज डिपेंड आहेत का नाही. सेकंड गोष्ट आपण त्या ग्राफचा काय काढतो, स्लोप. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण त्या ग्राफवरून एरिया अंडर कर्व काढू शकतो. आता समजा एक जनरल आपण इथे ग्राफ घेऊ. आपण समजा इकडे मी या साईडला समजा इकडे आपण हा एक्स घेतला, इकडे आपण काय घेतो वाय, आणि वाय ला समजा आपण असं म्हटलं की वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स. मग वाय जर एक्सचं फंक्शन असेल तर यालाच आपल्याला लिहिता येईल वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. मी तुम्हाला एफ ऑफ एक्सचा फुल फॉर्म सांगितलेला आहे. याला वाचणं असं वाचायचं, वाय इज द फंक्शन ऑफ एक्स. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू चेंज झाली की वाय ची व्हॅल्यू चेंज होईल. मग आता मला सांगा, इथे हा जो ग्राफ आहे याच्या पॉसिबिलिटी किती असतील, तर 2 पॉसिबिलिटी असतील. एक तर तुमचा ग्राफ असा हा स्ट्रेट लाईन येऊ शकतो. आयदर इट कॅन पास थ्रू ओरिजिन और इट विल नॉट पास थ्रू ओरिजिन. पण पहिली पॉसिबिलिटी काय असेल की तुम्हाला एक कशी लाईन मिळेल, स्ट्रेट लाईन मिळेल. ही पहिली पॉसिबिलिटी आहे. सेकंड पॉसिबिलिटी मला इथे अजून एक काढता येईल. सेम इकडे आपण एक्स घेतला आणि या साईडला आपण वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स घेतला, आणि समजा या केसमध्ये आपल्याला इथं असा हा काय मिळाला, आपल्याला कर्व मिळाला. आणि आपल्याला माहितीये की ग्राफ म्हटलं की या दोन्ही केस पॉसिबल आहेत. तुम्हाला स्ट्रेट लाईन पण मिळू शकते आणि तुम्हाला एखादा असा कर्व पण मिळू शकतो. आता इंटिग्रेशनचं बेसिक जो यूज आहे, हा यूज काय असतो, वी कॅन फाइंड व्हॉट एरिया अंडर कर्व. कर्व म्हणा किंवा ग्राफ म्हणा, इंटिग्रेशनचा यूजच काय आहे आपल्याला की तुम्हाला त्या दिलेल्या ग्राफच्या अंडरचा काय शोधता येतो, एरिया. आता मला सांगा, समजा आता हा एक ग्राफ आहे आणि हा एक ग्राफ आहे. आता इथं इनिशियल व्हॅल्यू किती असणार आहे, ही व्हॅल्यू 0, कारण ग्राफ कुठनं चालू झालाय, ओरिजिन मधला. समजा हा फायनल पॉइंट आहे. मी या फायनल पॉइंट वरून असं हा एक्स ऍक्सिसला मी एक काय काढली, ते ही परपेंडिक्युलर काढली. याला पण लेबलिंग देऊ. हा पॉइंट ओ आहे, या पॉइंटला नाव दिलं ए, आणि हा पॉइंट दिला तुम्ही बी. आता मला सांगा, या केसमध्ये, पहिल्या केसमध्ये तुम्हाला समजा असं म्हटलं की तुम्हाला हा एरिया काढायचा आहे, एरिया अंडर कर्व. तुमचा ग्राफ हा ओ ए हा ग्राफ आहे, आणि याच्या अंडरचा एरिया म्हणजे इन शॉर्ट तो हा वाला झाला. जो मी इथं शेडिंग दिले ना, हा शेडिंग किंवा या शेडिंग एरियाला तुम्ही म्हणणार एरिया अंडर कर्व. आता मला सांगा, हा तुम्हाला एरिया शोधायचा असेल तर तुम्ही डायरेक्टली फॉर्म्युला वापरू शकता की नाही, ऑब्विसली. कारण कुठला शेप आहे हा, ट्रायंगल. कुठला शेप आहे हा, ट्रायंगल आहे. आणि मग ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, आपण तो डायरेक्ट फॉर्म्युला यूज करू शकतो आणि इकडे व्हॅल्यू काढू शकतो ना आपण. आता एक काम करू आपण, बघा इथे हा जो पॉइंट आहे इथे लिहिता येईल आपल्याला. बघा ही जी हाईट असेल ही वाली, ती इकडची व्हॅल्यू असेल. समजा मी इथनं हा वाला इथे प्रोजेक्शन काढलं, आणि समजा आपण असं म्हणूयात की हा पॉइंट ए आहे, तर मी याला एफ ऑफ ए म्हणतो. मी याला काय म्हटलं, मी त्याला एफ ऑफ ए. एक काम करू आपण, हा ओ आहे ना, इथं मी स्मॉल ए देतो. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आहे, स्मॉल ए. एक्सची व्हॅल्यू जर स्मॉल ए असेल तर वायची व्हॅल्यू किती होणार, एफ ऑफ ए. कारण वायची व्हॅल्यू किती आहे, एफ ऑफ एक्स. मग एक्सची व्हॅल्यू जर ए असेल तर वायची व्हॅल्यू किती होणार, एफ ऑफ ए होईल. येस ऑर नो. आता ही व्हॅल्यू झाली, आणि हा जो पॉइंट, हा बी पॉइंट मी इथे दाखवतो. लक्षात ठेवा, हा बी पॉइंट म्हणजे फक्त या पॉइंटचं नाव आहे, ए म्हणजे ही इथं व्हॅल्यू आहे एक्सची. आता मला सांगा, याच्याहून मला समजा या कॅपिटल ए या पॉइंटचे कोऑर्डिनेट लिहायचे, लिहू शकतो की नाही आपण. कोऑर्डिनेट लिहिताना आपण पहिल्यांदा कुठल्या ऍक्सिसचा कोऑर्डिनेट लिहितो आपण, एक्स ऍक्सिसचा, आणि त्याच्यानंतर आपण कुठल्या ऍक्सिसचा लिहितो, वाय ऍक्सिसचा. सो हा कॅपिटल ए चे कोऑर्डिनेट्स, एक्स ऍक्सिसचा कोऑर्डिनेट किती असेल, हा स्मॉल ए, आणि वाय ऍक्सिसचा कोऑर्डिनेट किती असेल, एफ ऑफ ए. हे झाले त्या कॅपिटल ए या पॉइंटचे कोऑर्डिनेट. याच्यामध्ये काही डाऊट आहे, बरं. आता मला सांगा, हे जी डिस्टन्स आहे, हे वाला, हे डिस्टन्स किती आहे, एफ ऑफ ए. मग हे जर एफ ऑफ ए असेल तर हे सुद्धा किती होईल, एफ ऑफ एच होईल ना हा. कारण हा शेप कुठला झालाय तुमचा, अख्खा रेक्टँगल. स्क्वेअर आपण म्हणू शकत नाही अनलेस अँड अंटिल आपल्याला व्हॅल्यूज माहित नाहीत तोपर्यंत, पण रेक्टँगल डेफिनेटली आहे तो. मग रेक्टँगलच्या अपोजिट साइड इक्वल असतात. आता तुम्हाला हा एरिया काढायचा आहे, सो इथे लिहितो बघा मी आता, एरिया अंडर कर्व. कुठला कर्व आहे तो, ओ ए.
म्हणजे हा जो OA ही जी लाईन आहे किंवा आपला ग्राफ आहे त्याच्या अंडरचा एरिया काढायचा आहे. आणि तो एरिया म्हणजे कशाचा एरिया असेल तो इथं लिहिता येईल आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल. काय त्या ट्रायंगलचं नाव? OAB. क्लिअर? आता ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला काय असतो आपला? 1/2 इंटू बेस इंटू काय असतो? हाईट. हा आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. आणि हा फॉर्म्युला तुम्ही कुठल्याही ट्रायंगलसाठी घेऊ शकता, भले तो स्केलेन असू देत, आयसोसेलेस असू देत, राईट अँगल्ड असू देत, कुठलाही असू देत. हा जनरल फॉर्म्युला आहे. मग आता इथे बघा, हा 1/2 ला मी 1/2 ऍज इट इज लिहिलं. मला तिथे बेस लिहायचा आहे. ट्रायंगलचा बेस म्हणजे ही लाईन असेल OB, आणि OB म्हणजेच इथे लिहितो मी OB इंटू हाईट किती असेल? हा AB हाईट असेल. क्लिअर? खाली इक्वल इक्वल साइन 1/2 इंटू, आता OB चे डिस्टन्स किती आहे? स्मॉल a. सो हा स्मॉल a आला इंटू AB. AB चं डिस्टन्स किती आहे रे? F(a). म्हणजे तुम्हाला इथे हा तुम्हाला एरिया अंडर कर्व हा डायरेक्टली मिळाला. आता तुम्ही जस्ट विचार करा, समजा जर मला हा a ची व्हॅल्यू माहित असेल तर a ची व्हॅल्यू तर पुट केली. a ची व्हॅल्यू माहित असेल तर तुम्हाला y ची व्हॅल्यू काढता येईल, कारण फंक्शनच येते. आणि y ची व्हॅल्यू मिळाली म्हणजे तुम्हाला f(a) ची व्हॅल्यू मिळाली. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला a ची व्हॅल्यू मिळाली, f(a) ची मिळाली, तर तुम्ही इझिली काय काढू शकता? एरिया अंडर कर्व. याच्यामध्ये काही डाऊट आहे? आता हा पार्ट खूप इझी आहे. आता आपण येऊ या सेकंड वाल्या पार्टकडे, जिथं तुम्हाला कर्व हा किंवा ग्राफ कसा मिळालाय, तुम्हाला एक कर्व लाईन मिळाली आहे तुम्हाला. आता पुन्हा बघा, याचा मी समजा हा इनिशियल पॉइंट मार्क केला, हा इथे, याला स्मॉल a देऊया आपण. आणि हा जो फायनल पॉइंट आहे याला मी काय म्हटलं इथे? स्मॉल b म्हटलं. हा इनिशियल पॉइंट आणि हा फायनल पॉइंट. किंवा तुम्हाला असं म्हणता येईल बघा, x ची मिनिमम व्हॅल्यू किती आहे? स्मॉल a. आणि जास्तीत जास्त किती आहे? स्मॉल b. आता पुन्हा आपल्याला काय शोधायचं इथे? एरिया अंडर कर्व. पुन्हा आता बघा, एरिया अंडर कर्व शोधताना म्हणजे मग हा जो इथं मी आता हा शेडेड वाला जो काढते तो हा वाला एरिया झाला. एरिया अंडर कर्व. समजा कर्वला नाव द्या तुम्ही, कॅपिटल A दिलं मी इथे आणि हा कॅपिटल B दिला, म्हणजे आपल्या कर्वचं नाव आहे AB. आणि आपल्याला त्या AB च्या अंडरचा एरिया शोधायचा. आता मला सांगा, जसं तुम्हाला इथं स्टँडर्ड फॉर्म्युला मिळाला तसं इथं आता स्टँडर्ड फॉर्म्युला असेल का? नाही. का? कारण बघा, हा जो काही शेप झालेला आहे, या शेप मधल्या 3 साइडच्या लाईन स्ट्रेट आहेत, पण ही लाईन कशी आहे? कर्व आहे ना. म्हणजे हा कुठला असा परफेक्ट शेप आहे का? हा रॅन्डम शेप आहे. आणि मग अशा शेपमध्ये आपल्याला एरियाचा फॉर्म्युला माहित नसतो, किंवा आपल्याला माहित पण नाही त्याचा एरिया कसा काढायचा. मग आपला मेन टास्क इथे आहे की समजा तुम्हाला जर ग्राफ हा कर्व लाईन मिळाला आणि तुम्हाला एरिया शोधायचा आहे, तर मग तुम्ही कसं शोधणार? कारण आता या केसमध्ये आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युला माहित नाही कुठला. मग अशा केसमध्ये शोधायचं तर आहेच आपल्याला एरिया. मग तो कसा शोधणार? तर आता इथं तुमचं येतं इंटिग्रेशन, किंवा इंटिग्रेशन कन्सेप्ट हा खास याच्यासाठी डेव्हलप झाला. अशा केसमध्ये तुम्ही एरिया कसा शोधणार? मग आता याला सोल्युशन कसं दिलं बघा. मी पुन्हा हा जो शेडेड पार्ट हा कट करतो. मी हा शेडेड पार्ट ह्यासाठी कट केला कारण आता जसं मी म्हटलं, आपला मेन टास्क आहे की आपल्याला या डायग्रामचा, जी काही दिसतीये या डायग्रामचा आपल्याला काय शोधायचा आहे? एरिया शोधायचा. मग याला पहिल्यांदा सोल्युशन, जसं मी म्हटलं तुम्हाला की कॅल्क्युलस हे 2 सायंटिस्टने शोधलं, लायबनिज आणि न्यूटन. मग त्यांनी काय म्हटलं, एक साधा सिंपल सजेशन काय आहे की मला जर या सगळ्या डायग्रामचा एरिया काढायचा आहे, तर पहिलं काम त्यांनी सांगितलं की तुम्ही एक काम करा, ही जी काही डायग्राम आहे ना याला छोट्या छोट्या पार्ट मध्ये कन्वर्ट करा. स्मॉल पार्ट मध्ये, जेवढं तुम्हाला शक्य होईल ना तेवढं लहान लहान पार्ट मध्ये कन्वर्ट करा. आता बघा मी इथं फॉर एक्झाम्पल समजा मी आता इथं बघा, हा एक छोटासा पार्ट बनवला इथे, हा एक स्मॉल पार्ट बनवला मी. असंच तुम्ही खूप सगळे पार्ट बनवू शकता ना असेच. फक्त प्रोव्हाइडेड एकच लक्षात ठेवायचं की समजा हा जो काही तुम्ही हे पार्ट कट केलेत 2 लाईन, या 2 लाईन मधलं डिस्टन्स जे आहे ना हे वालं, हे डिस्टन्स मी सेम ठेवणार, dx, स्मॉल व्हॅल्यू म्हणून dx दिला आपण. म्हणजे तुम्ही दिलेल्या डायग्रामला जे काही तुम्ही कन्वर्ट करणार आहात इक्वल नंबर ऑफ पार्ट्स मध्ये, किंवा त्याची विड्थ आहे ना ती विड्थ सेम ठेवायची तुम्ही. म्हणजे विड्थ सेम, असं नाही की बाबा इथे एक लहान पार्ट आहे मग इथला पुढचा मोठा आहे मग पुढचा लहान आहे, असं नाही झालं पाहिजे. जेवढे तुम्ही हे कटिंग्स करणार आहात ना त्या सगळ्या कटची विड्थ जी असेल ना ती विड्थ काय पाहिजे? सेम पाहिजे, सेम. मग मी समजा आपण असं अज्युम केलं की तुम्ही काय केलं, या सगळ्या डायग्रामला dx एवढ्या विड्थने असं तुम्ही त्याला डिवाइड केलं. आता एक बघा, आता मला हा जो दिसतोय ना हा वाला डायग्राम, हा मला डायरेक्टली दिसतोय की कुठल्या शेपचा आहे तो? आता रेक्टँगल आहे का नाही? मला रेक्टँगल आहे, मग मी एक काम करतो, ह्याची ही जी इकडची पहिली व्हॅल्यू आहे का याला मी म्हटलं x1
आणि इकडची ही जी सेकंड व्हॅल्यू आहे ना, याला मी काय म्हटलं, x2. म्हणजे dx म्हणजे काय असेल, x2 मायनस x1. बरं, आता इथे हा x1 आहे, तसं इथनं मी या साईडला जर लाईन काढली तर ही व्हॅल्यू वायच्या टर्म मध्ये किती होणार, एफ ऑफ काय होईल, ती x1 होईल ना. आता ह्या आपण एक छोट्या ह्या स्ट्रिपचा एरिया काढू. मग आता इथे लिहिताना बघा, मी इथे येतो एरिया ऑफ स्मॉल स्ट्रिप. एरिया ऑफ स्ट्रिप, एरिया शेप कुठला आहे त्याचा, रेक्टँगल. मग रेक्टँगलचा आपण इझिली काढू शकतो. काय असेल रेक्टँगलच्या एरियाचा फॉर्म्युला, लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ किती असेल तुमचा, हा एफ ऑफ x1, आणि बी म्हणजे विड्थ किती असेल याची, dx. सो याचं लिहिता येईल आपल्याला एफ ऑफ x1 मल्टिप्लाइड बाय बी म्हणजे काय होईल तुमचा, तो x2 मायनस x1 पण लिहू शकता, किंवा x2 मायनस x1 म्हणजेच किती, dx. हा तुम्हाला एरिया मिळाला, एक सिंगल स्ट्रिपचा मिळाला. बरं, जसं मी म्हटलं तुम्हाला, इथं आपण असंच याला खूप सगळ्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट करणार आहोत, असेल छोट्या छोट्या रेक्टँगल मध्ये. हा एक काढूयात आणि हा एक, आणि हा इथे हा एक घेतला, हा एक लाईन घेतला. ठीक आहे, तुम्हाला समजावं म्हणून हा एवढ्या पार्ट मध्ये कन्वर्ट केला. हा तर आपला इथं आहे हा वाला, म्हणजे मी या सगळ्यांची विड्थ किती ठेवला, dx. बरं, आता बघा हा पहिला वाला, हा छोटा दुसरा रेक्टँगल, तुम्ही ह्याचा पण एरिया काढू शकता, कारण हे सगळे कुठले शेप आहेत, रेक्टँगल. आणि मग रेक्टँगलचा एरिया माहित असतो ना आपल्याला, मग तुम्ही व्हॅल्यू इझिली काढू शकता. बरं, आता मला सांगा, आता इथे किती रेक्टँगल काढलेत मी, 1 2 3 4. आपण हा जो एरिया काढलेला हा या शेडेडचा काढलेला आहे, तसं आपल्याला या बाकीच्या तिघांचा पण काढता येईल. तसंच मला या इकडच्या बाजूचा पण काढता येईल ना, असं डिवाइड करून. येस ऑर नो. आता मी या सगळ्या रेक्टँगल जेवढे मला दिसत आहेत त्या सगळ्यांचा एरिया काढला, मला टोटल एरिया काढायचा आहे, म्हणजे या सगळ्यांची काय होईल, ऍडिशन. या सगळ्यांची काय होईल, ऍडिशन होईल, ऍडिशन. सो आता इथे लिहितो मी, हा एरिया ऑफ स्लिप झाला. देयरफॉर एरिया अंडर कर्व, इथे बघा हा मी समजा पहिल्याचा एरिया लिहिला इथे, एफ ऑफ x1 इंटू dx, प्लस तसं सेकंड टर्मचा एरिया काय होईल, एफ ऑफ काय होईल इथे, x2 इंटू काय झाला तो dx. तसंच प्लस पुढची टर्म काय होईल, एफ ऑफ x3 इंटू काय होईल, dx, प्लस काय होईल असा हा, सो ऑन. लक्षात घ्या, जसं मी इथं व्हॅल्यू x1 घेतली, x2 घेतली, समजा तुम्ही इथनं चालू करा, x1 x2 x3 x4, म्हणजे जेवढ्या व्हॅल्यूज असतील तेवढ्या सगळ्यांसाठी आपण हा रेक्टँगलचा एरिया हाच येईल ना, कारण सगळ्या रेक्टँगल मध्ये तुमचा विड्थ सेमच आहे, फक्त काय बदलणार आहे, हा वाला इकडचा हा लेंथ चेंज होईल. क्लिअर आहे इथपर्यंत. या सगळ्यांची काय घ्यायची आपल्याला, ऍडिशन. आणि जेव्हा अशी ऍडिशनची टर्म येते का, तेव्हा आपण समिशन वापरतो. काय वापरतो आपण तेव्हा, समिशन. आता शॉर्ट मध्ये सांगतो मी समिशन कसं वापरायचं ते बघा. समजा मी इथे एक व्हॅल्यू घेतो, ऍझ्युम केली मी a1 प्लस a2 प्लस अँड सो ऑन असं आहे. आता प्रत्येक वेळी आपण एवढं मोठं लिहित बसत नाही, मॅथमॅटिक्स मध्ये आपण जेवढं लहान शॉर्ट करता येईल तेवढं करतो आपण. आणि ह्या सगळ्या टर्म्स मध्ये प्लस साइन आहे ना, तर मी इकडे समिशन वापरता येईल. मग मी हे सगळं न लिहिता याला कसं लिहिलं जातं, इथं मी याला समिशनचं साइन देणार, याला समिशनचं साइन म्हणतात. समिशनचं साइन, सम, सम म्हणले की ऍडिशन. आता इथं व्हेरिएबल कुठला आहे, ए घेतलेला, ए, त्याचा फक्त खालचा नंबर चेंज होतोय, 1 2 3 4 अँड सो ऑन, पण व्हेरिएबल आपला ए आहे तोच आहे. सो मी इकडे हा ए व्हेरिएबल लिहिणार आहे, असं लिहिलं. आता खालचा नंबर चेंज होतोय ना, मग चेंज होतोय त्याला आपण एक व्हेरिएबल ऍझ्युम केलं आय. युजली आय घेतलं जातं, आय घेतलं जातं, काही केसमध्ये स्मॉल एन घेतो आपण. तुम्ही कुठलीही व्हॅल्यू घ्या, त्याने काय फरक नाही पडत. मी इथं आय घेतलं तरी पण चालेल, किंवा स्मॉल एन घ्या तरी पण चालेल, त्याने काही फरक पडत नाही. मग मी समजा आय घेतलं, आता आय म्हणजे हा इथली पायापसली टर्म आहे. मग पायापसली व्हॅल्यू कितीने चालू होते, 1 पासून. 1 पासून चालू होणार ती लास्ट टर्म मला इथे मी काय म्हणेल, ए एन. आपण आठवतंय nth टर्म घेतो आपण लास्ट वाली. म्हणजे इथं बेसची व्हॅल्यू किंवा पायापसली व्हॅल्यू ही 1 पासून चालू होतीये, ती कुठपर्यंत आहे, एन पर्यंत. आणि पायापसल्या व्हॅल्यूला आपण कुठलं लेटर ऍझ्युम केलं, आय. म्हणजे मला आता इथे लिहिता येईल की आय ची व्हॅल्यू ही 1 पासून कुठपर्यंत असेल, एन पर्यंत. मग मी याला लिहिताना असं लिहिणार बघा, इकडे हा आय इक्वल टू 1 अप टू एन. ही मेथड आहे समेशन लिहिण्याची. आय इक्वल टू 1 म्हणजे मिनिमम जी व्हॅल्यू आहे ती खाली लिहायची, आणि मॅक्झिमम व्हॅल्यू तुम्ही इथं वर लिहिणार, एन. समजा इथं मॅक्झिमम 10 टर्म असत्या,
म्हणजे n ची व्हॅल्यू 10 असते, तर तुम्ही n च्या जागी काय लिहिलं असतं इथं 10. समजा तुम्हाला 20 टर्म्स असत्या, मी n ची व्हॅल्यू 20 लिहिली असते. येतंय लक्षात? आता याला वाचायचं कसं बघा, याला वाचायचं समिशन ऑफ AI फ्रॉम I इक्वल टू 1 टू n. आता ह्याचं मिनिंग हे आणि हे दोन्ही एकच आहे, वेगळं नाही. कसं तुम्हाला सांगतो मी, इथं AI ची पहिली व्हॅल्यू किती 1, मग A1 झाला, आला का A1 समिशन म्हटलं की प्लसचं साइन, आय ची पुढची व्हॅल्यू काय होईल 2, म्हणजे A2 पुन्हा समिशन म्हटलं की प्लस अँड सो ऑन. क्लिअर? आता अजून एक देतो मी तुम्हाला इथे, हा पहिलं एक्झाम्पल झालं. सेकंड एक्झाम्पल इथे देतो मी. समजा आता आपण 2 व्हेरिएबल घेऊया. बघा इथे लिहितो मी A1 किंवा असं देऊ A0 B1 प्लस A1 B2 प्लस पुढे काय होईल A2 B3. असं करत करत लास्ट टर्म काय होईल तुमची AN केला तर B साठी काय होईल n+1. तुम्ही जर नीड बघाल ना, बेस A चा बेस 0 आहे तर B चा 1 आहे, म्हणजे कितीने वाढला 1 ने वाढला. इथं सुद्धा 1 ने, इथं n घेतला, इथं होईल n+1. पुन्हा आता आपल्याला याला कशाच्या फॉर्म मध्ये लिहायचंय समिशनच्या. बघा इकडे कसं लिहिता येईल, हा समिशनचा साइन देणार आपण पहिल्यांदा. पुन्हा इथं व्हेरिएबल 2 आहेत, म्हणजे मी इथं A लिहिणार आणि इथं B लिहिणार. आता तुम्हाला इथं खालची वाली टर्म लिहायची याचा. आता इथं 0 आहे आणि इथं 1 आहे, म्हणजे थोडक्यात व्हॅल्यू किती आहे, या दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे 1 चा डिफरन्स आहे. मग 1 चा डिफरन्स असेल तर मी समजा इथे A च्या पायापाशी I लिहिलं तर B च्या पायापाशी काय लिहिणार, कितीने व्हॅल्यू वाढणार 1 ने. मग 1 ने वाढली म्हणजे B च्या पायापाशी काय होईल तो I+1. एकच व्हेरिएबल ठेवायचं, इझी पडतं. बरं इथं या दोघांमध्ये 1 चा डिफरन्स होता, म्हणजे B चा बेस मोठा होता पाया बसली व्हॅल्यू, तर इथं आपण त्याला +1 केलं. समजा असं असतं A चा इथं 0 आहे, B चा 2 असता, म्हणजे व्हॅल्यू कितीने वाढली 2 ने. मग इथं काय झालं असतं I+2. क्लिअर? मग आता पुन्हा I ची व्हॅल्यू कुठून चालू होणार सांगा बरं. I इक्वल टू 0 अप टू किती होईल ती, येते लक्षात? समिशन लिहिता आलं पाहिजे तुम्हाला, हे तुम्हाला खूप युजफुल आहे. मॅथ्स मध्ये आहे, पण फिजिक्स मध्ये सुद्धा आपल्याला खूप डेरिव्हेशन मध्ये हे लागतं यूज करायला. आणि तुम्हाला दिलेली कुठलीही टर्म असेल का ही अशा पद्धतीनं, त्याला तुम्हाला समिशनच्या टर्म मध्ये लिहिता आलंच पाहिजे. क्लिअर आहे? आता समजलं कसं लिहायचं समिशनच्या टर्म मध्ये. आता याला आपल्याला समिशनच्या टर्म मध्ये लिहायचं, समिशनच्या फॉर्म मध्ये लिहायचं. आता कसं लिहिणार बघा, अगेन नो डाऊट पहिल्यांदा सगळे प्लस मध्ये टर्म्स आहेत, म्हणजे इथं पहिलं साइन आपण देणार समिशनचं, आलं समिशनचं साइन. आता इथं टर्म्स बघा कशा दिल्या, इथे व्हॅल्यू फक्त कुठली, इथं बघा इथं ही एक टर्म आहे dx आणि f(x1) f(x2) या टर्म्स आहेत. यातली dx ही टर्म सगळीकडे सेमच आहे ना, बदलतीये फक्त कुठली, हा इथला वाला f(x1) होतोय तो. आता मला बघा आता याला कसं लिहिता येईल, इथे बघा व्हेरिएबल आपण पहिल्यांदा आहे असे लिहू आपण. इथं f(x) आहे, मी f(x) लिहिलं, इंटू इथं काय लिहिलं मी dx. व्हॅल्यू चेंज कुठे होती बघा बेस मधली, हे बघा इथं x1 आहे, इथे x2 होतोय, इथे x3 होतोय, मग x4 होईल अँड सो ऑन. म्हणजे आता इथं आपण I कुठं देणार रे, या x च्या बेसला देणार नाही इथे. म्हणजे आपली टर्म काय आली f(xi) इंटू dx. आपण dx ला चेंज करणार का नाही, का सगळीकडे dx ची व्हॅल्यू सेम आहे. इथं काय आपण dx1 dx2 असं नाही लिहिलेलं आहे, सगळीकडे विड्थ सेमच घेतली आपण. सो आला dx, तो I ची व्हॅल्यू कुठून कुठं असेल 1 पासून, इथं लिहिता मला I इक्वल टू 1 टू कुठं असेल तो. बरं आता हे आपण फक्त याला समिशनच्या फॉर्म मध्ये लिहिलं. आपला टार्गेट काय होतं, आपल्याला दिलेल्या कर्वच्या अंडरचा काय शोधायचा होता एरिया. आपण शोधलाय कशाचा आता सध्या, या तुम्ही दिलेल्या डायग्राम्सना तुम्ही कशामध्ये कन्वर्ट केलं रेक्टँगल्स मध्ये, आणि त्या रेक्टँगलचे सगळ्यांचे तुम्ही ऍडिशन घेतलीत. पण सगळ्या रेक्टँगलची ऍडिशन म्हणजेच कर्वचा एरिया आलाय का काही मिसिंग आहे. तुम्ही जर डायग्राम व्यवस्थित बघाल ना, हे बघा हा मी रेक्टँगलचा एरिया, रेक्टँगल हा आला, हे बघा इथे मी वाटत याला हे देतो, मी शेडिंग देतो. तुम्ही जर नीट बघाल ना, मी सगळीकडे याला शेडिंग दिलं.
तुम्ही हे शेडिंग पार्टचा एरिया इन्क्लूड आहे. हे बघा इथं हा छोटा पार्ट शिल्लक आहे, दिसतंय का? हा वाला, हा इथला हा पार्ट, हा तर याचा तर एरिया आलेला नाही याच्यामध्ये. तसंच इथं पण बघा, इथं लहान पार्ट आहे, इथं आहे, इथं आहे. म्हणजे हे जे कॉर्नर वाले जे छोटे छोटे पार्ट्स आहेत याचा एरिया इन्क्लूड झालाय का? नाही. म्हणजे आपल्याला जे आन्सर येईल हे आन्सर आणि ऍक्च्युअल एरिया मॅच होणार का? नाही. बरं, पुन्हा आपलं तिचं बघा, मला हा जो आता इथं बघा, हा जो शेप आहे हा वाला इथला, याला मी इथं मोठ्या ह्याच्यामध्ये काढतो, हा असा शेप येतो. पुन्हा सांगा मला, या शेपचा एरिया तुम्हाला फॉर्म्युला आहे का कुठला? नाहीये ना, कारण इथं हा कुठला पार्ट आला, कर्व पार्ट आला की त्याचा फॉर्म्युला नाहीये. नाही, जरी समजा तुमच्या हे वाटेल तुम्हाला की बाबा हा आपण आर्क साठी घेऊ, पण आता आपल्याला हे माहित नाही की प्रत्येक वेळी असा सर्कलचा आर्कच येईल म्हणून. प्रत्येक वेळी आर्क म्हणजे काय माहितीये का, जर हा जर सर्कलचा आर्क असेल ना, तर ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू काय पाहिजे? सेम. पण समजा सेम नसेल तर आपण नाही घेऊ शकत. जर या दोन व्हॅल्यू सेम असत्या, इकडची ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू, हे डिस्टन्स सेम असते, तर तुम्ही म्हटलं असतं की ही एकाच सर्कलची आर्क आहे. बट इट इज नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळी त्या व्हॅल्यू सेम येतीलच म्हणून. मग आता थोडस विचार करा, मग आपल्याला जर हे वाले एरिया सुद्धा इन्क्लूड करायचे असतील तर काय करावं लागेल तुम्हाला? तुम्हाला समजा मी आता ह्या कम्प्लीट एरियाला 10 स्ट्रिप मध्ये समजा मी त्याला डिवाइड केलं, तर मला आता त्या नंबर ऑफ स्ट्रिप काय कराव्या लागतील? वाढवाव्या लागतील. आधी समजा मी 10 मध्ये डिवाइड केले, हे जर मी 20 मध्ये डिवाइड केलं, अजून छोटं डिवाइड केलं, अजून छोटं डिवाइड केलं, हे बघा ना, आता इथं मी अजून एक मध्ये लाईन ओढली समजा अशी, जर ही लाईन ओढली तर हे बघा ना, इथं एरिया हा इन्क्लूड झाला ना, कमी झाला अजून, हो का नाही? म्हणजे तुम्हाला जर ऍक्च्युअल व्हॅल्यू जसं जसं काढत जायचंय तसं तुम्हाला इथं नंबर ऑफ स्ट्रिप काय कराव्या लागतील? वाढवाव्या लागतील. जेवढ्या तुम्ही नंबर ऑफ स्ट्रिप वाढवत जाल ना, तसं तसं तुमचा जी व्हॅल्यू असेल कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू, ही कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू ऍक्च्युअल व्हॅल्यूच्या क्लोज जाणार, क्लोज. लक्षात येतंय का? नंबर ऑफ स्ट्रिप काय कराव्या लागतील? वाढवाव्या लागतील. आणि जसं तुम्ही नंबर ऑफ स्ट्रिप वाढवत जाणार ना, तसं तसं तुम्ही कॅल्क्युलेट केलेली एरियाची व्हॅल्यू ही ऍक्च्युअल व्हॅल्यूच्या क्लोज जाणार. मग मला सांगा, जर वाढवायचे असेल तर तुम्ही जास्तीत जास्त किती वाढवू शकता? इन्फिनाइट. मग याच कन्सेप्टला काय केलं गेलं, यालाच पुढे एक्सटेंड केलं गेलं इंटिग्रेशनला. आता पुन्हा बघा, हे प्रत्येक वेळी एवढं लिहिणं सोपं आहे का? प्रत्येक वेळी समेशन लिहा आणि मग हे सगळं. मग याला लायबनिझने बेस्ट सोल्युशन काय काढलं की तुम्ही एक काम करा, जसं आपण डेरिव्हेटिव्हला d/d वापरलं होतं, तसं लायबनिझ म्हटलं की तुम्ही हे एवढं सगळं तुम्ही त्याच्याऐवजी सिंपल एक सिम्बॉल द्या. हा, या सिम्बॉलला त्याने म्हटलं की याला तुम्ही इंटिग्रेशनचं साईन म्हणायचं. कुठलं साईन म्हणायचं याला? इंटिग्रेशनचं साईन दिलं. मी इथे इंटिग्रेशनचं साईन दिलं. आता तो म्हटलं पुढचं काम, एक काम करा, हा जो आहे ना, हा इथं तुम्ही आहे असं लिहा, f(x) × dx. आता मी इथं फक्त काय स्किप केलं? आय. तो व्हेरिएबल लिहू नका. तो म्हटलं ठीक आहे, f(x) तुमची व्हॅल्यू कुठली आहे? मेन f(x) आहे ना, मेन फंक्शन कुठलं आहे तुमचं? f(x) आहे. आणि f(x) आणि x या दोघांचं काय आहे इथं? मल्टिप्लिकेशन आहे ना, तो डायरेक्ट मल्टिप्लिकेशन, f(x) × dx. राहिली व्हॅल्यू कशाची? आता व्हॅल्यूज, जसं इथं आय ची व्हॅल्यू मिनिमम किती होती? 1. मॅक्झिमम किती आहे? n. ही आय ची व्हॅल्यू तुम्ही याला डिवाइड केलं होतं ना इथल्या पार्टला. बरं, त्याने सिंपल म्हटलं की इथे मला सांगा, हे जे काही आहे इथं, ही जी काही व्हॅल्यू आहे सगळी, हे सगळं कुणाचं फंक्शन आहे? एक्सचं फंक्शन आहे. लक्षात ठेवा, वाय फंक्शन कोणाचं आहे? एक्स आहे. f(x) इज नथिंग बट वाय. f(x) नथिंग बट वाय. म्हणजे ही जी काही व्हॅल्यू असेल ना, ही व्हॅल्यू, ही सगळी, ही व्हॅल्यू कोणाच्या व्हॅल्यूवर डिपेंड आहे? एक्सच्या व्हॅल्यूवर डिपेंड आहे. एक्सची व्हॅल्यू बदलली की वायची व्हॅल्यू बदलणार. मग तो म्हटलं तुम्ही एक्सची व्हॅल्यू आहे ना, मग एक्सची व्हॅल्यू इथं बघा कुठून चालू होती? एक्सची मिनिमम व्हॅल्यू किती आहे? एक्सची मिनिमम व्हॅल्यू किती आहे ग्राफ मध्ये? ए. आणि मॅक्झिमम किती आहे? बी. एक्सची मिनिमम व्हॅल्यू ए, मॅक्झिमम बी. मग तुम्ही इथं डायरेक्ट इथं खाली इथं लिहा ए आणि इथं काय लिहायचं? बी. इथं ह्या ज्या व्हॅल्यूज दिल्यात, हे इथं तुम्हाला हे लिहायची गरज नाही, x = a, x = b. हे तुम्ही डिसाइडच. इथं हे फंक्शन कुणाचं आहे? एक्स आहे ना तुमचा. इथे एक्स आहे म्हणजे इथल्या ज्या व्हॅल्यूज असतील दोन, या दोन्ही व्हॅल्यूज कुणाच्या असणार?
एक्सच्याच असणार. इंटिग्रेशन मध्ये याला ही जी खालची व्हॅल्यू आहे ना, ह्याला म्हणायचं लोअर लिमिट आणि वरच्या व्हॅल्यूला म्हणायचं अप्पर लिमिट. तुम्हाला मी डेरिव्हेटिव्हच्या डेफिनेशन मध्ये लिमिट सांगितलेले की लिमिट कशाला म्हणायचं. याला वाचताना कसं वाचायचं, समिशनचं तुम्हाला शिकवलंय. याला कसं वाचायचं तुम्ही, याला वाचायचं इंटिग्रेशन ऑफ, ह्या साईनला म्हणायचं इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डीएक्स फ्रॉम ए टू बी, किंवा तुम्ही असंही वाचू शकता फ्रॉम एक्स इक्वल टू ए टू एक्स इक्वल टू बी. कन्सेप्ट कळायला का मला, कन्सेप्ट समजून घ्या तुम्ही. अजून एक गोष्ट आहे, आपण इथं इंटिग्रेशनला असं म्हणतो आपण दिस इज द इंटिग्रेशन इज द ऍडव्हान्स व्हर्जन ऑफ समिशन. काही डाऊट आहे का याच्यामध्ये? कुठली गोष्ट कळायला नसेल तर लगेच विचारा मला पटकन. ए ची व्हॅल्यू समजा 2 असेल तर इथं एफ ऑफ 2 लिहायचं. जी एक्स ची व्हॅल्यू आहे, समजा एक्स ची व्हॅल्यू इथं 1 असेल, एफ ऑफ 1 होणार. समजा एक्स ची व्हॅल्यू टी घेतली, एफ ऑफ टी. कशाला? याला डिपेंड नाही, मग इथं व्हॅल्यू पाहिजेत की याला सोडवायला. तुम्ही ऍक्च्युअल ग्राफ काढला, पुढे आपण मोशन जेव्हा शिकू ना, आपण मोशन इन 2D, मोशन इन 2 डायमेन्शन जेव्हा शिकू ना, तेव्हा मी तुम्हाला ग्राफ शिकवणार आहे. आता मला सांगा, तुम्ही 10वीला असताना ग्राफ काढले, मग 10वीला असं ग्राफ काढले तेव्हा तुम्ही ह्या व्हॅल्यू मार्क केल्यात ना, 0 पासून इथं 1 2 3 4 5. तसंच या बाजूला पण मार्क केल्यात ना व्हॅल्यूज. फिजिक्स मध्ये चेंज काय होतो तुम्हाला आठवत असेल तर तुम्हाला मी सांगितलं होतं की मॅथमॅटिक्स मध्ये किती टाईपचे फंक्शन घेतो आपण? 5 टाईपचे फंक्शन घेतो. अल्जेब्रिक, लॉगरिथमिक, ट्रिगोनोमेट्रिक, इनव्हर्स आणि एक्सपोनेन्शियल. या 5 पैकी इथं तुम्ही कुठलंही फंक्शन घेऊ शकता. एक एक्झाम्पल देतो मी, इकडे बघा. समजा मी इथे एक्स आहे, एक्सला आहे तसंच ठेवलं मी. हा जो एफ ऑफ एक्स आहे का, याच्याऐवजी समजा मी इथे एक्स स्क्वेअर घेतलं, म्हणजे कुठलं फंक्शन आहे? अल्जेब्रिक. आता समजा मी एक्स ची व्हॅल्यू इथे किती आहे? 0, तर वाय ची व्हॅल्यू किती असणार? 0च ना, म्हणजे तुमचा ग्राफ इथे चालू झाला. समजा मी एक्स ची व्हॅल्यू 1 ठेवली तर वाय ची व्हॅल्यू किती होणार? 1. समजा एक्स ची व्हॅल्यू 2 असेल तर वाय ची व्हॅल्यू 4. 2 चा स्क्वेअर होईल ना तो. मग तुम्हाला लक्षात येत आहे, तुम्हाला पॉइंट्स मिळत चाललेत ना. तुम्हाला काय मिळत आहेत? पॉइंट्स मिळत चाललेत. आणि पॉइंट्स मिळाले की तुम्ही मार्क करू शकता ना इकडे, आणि मार्क करून तुम्ही काय काढू शकता? ग्राफ काढू शकता. बरं, मी हा एक्स स्क्वेअर घेतलाय, समजा कधी कधी एक्स स्क्वेअर नाहीये, समजा मी इथे म्हणतो साइन एक्स आहे, ट्रिगो फंक्शन घेतलं, वाय इक्वल टू साइन एक्स आहे. मग पुन्हा एक्स ची व्हॅल्यू 0 घेतली, साइन 0 किती असणार? 0च. म्हणजे तुम्हाला पहिला पॉईंट मिळाला 0,0. समजा पुढं एक्स ची व्हॅल्यू मी 30 घेतली डिग्रीज मध्ये, एक्स ची व्हॅल्यू 30 घेतली, साइन 30 किती झालं? हाफ. मग पॉइंट काय झाला हे बघा. पहिला पॉइंट जसं मी म्हटलं, एक्स ची व्हॅल्यू 0 घ्या, वाय ची व्हॅल्यू 0 मिळाली. सेकंड, एक्स ची व्हॅल्यू मी 30 घेतली तर साइन 30 किती असणार? हाफ. हाफ म्हणजे किती आला तो? 0.5 मिळाला ना पॉइंट आपल्याला. पुढे समजा एक्स ची व्हॅल्यू मी 45 घेतली, एक्स ची व्हॅल्यू जर 45 झाली तर थर्ड पॉइंट किती असेल? साइन 45. 1/√2. 1/√2 म्हणजेच तो असतो 0.707. म्हणजे काय, तुम्ही एक्स ची व्हॅल्यू ठेवा, फंक्शन जसं असेल तसे ते पॉईंट व्हॅल्यू मिळतील ना तुम्हाला. व्हॅल्यू मिळाली तुम्हाला ग्राफ मिळेल, ग्राफ मिळाला तुम्हाला या व्हॅल्यूज इझिली काढता येतात. येते लक्षात? हा वाला पार्ट कळाला का? मेन हा वाला पार्ट का? हा थोडा अजून मोठा करून दाखवू म्हणजे तुम्हाला कळेल मी इथं काय म्हणतोय, मिसिंग काय होतंय ते. चालेल, मोठा ग्राफ काढू थोडासा का? कळालंय तुम्हाला? हे कळालंय ना की मी हे जे म्हणतोय ना, इथला मिसिंग पार्ट जो आहे तो तुम्हाला एरिया ह्याच्यामध्ये आलेला नाहीये, तो कळालं ना? समजलंय ना? जर मी इथं एखादा कर्व, मी असा जर हा कर्व काढतोय, समजा इथं अजून एक घेऊ, समजा हा असा कर्व आहे, मी हा एक पॉइंट घेतला आणि हा एक पॉइंट घेतला आणि हे इथं जॉईन केलं. आता हा जो शेप आहे, हा शेप कुठला आहे माहित नाही आपल्याला कुठला आहे तो, कारण हा इथला कर्व पार्ट आहे ना. मग याला मी इथं एक आडवी लाईन मारली तर हा रेक्टँगल झाला की. मग तुम्ही ह्याचा एरिया काढू शकता, राहिलेला हा. कळतंय का? मग मला जर ह्याचा पण ह्याला आता हा तर माझा मिस आउट झाला ना हा वाला कॅल्क्युलेशन मधनं. मग आपलं टार्गेट आहे, मेजरमेंटला आपण एक गोष्ट शिकलोय, मेजरमेंट मध्ये आपण एक गोष्ट लक्षात ठेवतो, एरर ही जेवढी होता होईल तेवढी कमी करायची. वी कॅनॉट इलिमिनेट एरर, आपण कम्प्लिटली रिमूव्ह नाहीच करताय. तुम्ही कुठलंही मेजरमेंट घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला एरर ही सापडणार म्हणजे सापडणार, 100% सापडणार. परफेक्ट मेजरमेंट कुठलंच नसतं. पण आपण एकच करू शकतो, आपण काय करू शकतो, ती एरर काय करू शकतो आपण? कमी.
मग जसं मी म्हटलं तुम्हाला, आता मी हे जर डिव्हिजन केलं तर मला माहिती हा माझा एरिया मिस होणार आहे एवढा मोठा. पण समजा मी एक काम केलं, ह्याच्यामध्ये मी अजून एक लाईन ओढतो. हे बघा, ही लाईन ओढली. आता काय झालं, माझा हा वाला पार्ट इथं आला, पण हे बघा आता हा वाला मी इथं कट करेल आणि ही स्ट्रेट लाईन मी इथून दिल ना. काय झालं आता, एरर काय झाली का नाही कमी? बघा आता हा एवढा आणि एवढाच पार्ट राहिला, आधी एवढा मोठा होता. येत आहे का लक्षात? मी जे म्हटलं तुम्हाला की नंबर ऑफ डिव्हिजन वाढवावे लागतील. तुम्ही जेवढ्या जास्त डिव्हिजन वाढवत जा तेवढं एरर काय होत जाणार, कमी कमी होत जाणार. येत आहे लक्षात? कन्सेप्ट कळालाय का बाळांनो? नक्की काय डाऊट आहे याच्यामध्ये? क्लिअर? आता टायटल द्या, लॉज ऑफ इंटिग्रेशन. इंटिग्रेशन मध्ये आपल्याला दोनच लॉज बघायचे. समजा तुम्हाला दोन फंक्शन दिलेत वेगवेगळे आणि त्या दोघांची एक ऍडिशन असेल किंवा सबट्रॅक्शन. सो समजा ऍडिशन घेऊया इथं आपण, इंटिग्रेशन ऑफ फंक्शन घेऊ u प्लस व्ही इंटू काय आला हा dx इज इक्वल टू, दोन फंक्शन आहेत त्याला वेगवेगळे बनवा. इंटिग्रेशन ऑफ u इंटू dx होईल प्लस इंटिग्रेशन ऑफ काय होईल तो v इंटू dx. म्हणजे इथं प्लस असेल तर इथं प्लस घ्यायचं, dx ने दोघांना मल्टिप्लाय होईल, dx ने तुम्ही u ला मल्टिप्लाय केलं आणि इंटिग्रेशन साइन पण तुम्ही दोघांना वेगवेगळे दिलं. येस और नो? हेच समजा मध्ये मायनस असेल तर फक्त काय चेंज होईल, इथं मायनस येईल, दॅट्स इट, बाकी सेम. आणि अजून एक लॉ घ्यायचा आपल्याला. समजा इंटिग्रेशन ऑफ k इंटू यू असेल इंटू dx. इथं हा u हा फंक्शन आहे x चा आणि k हा काय झाला कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंट असेल तर तो पुन्हा काय घ्यायचा आपण, इंटिग्रेशनच्या बाहेर. म्हणजे हा k इंटू इंटिग्रेशन ऑफ u इंटू काय होईल तो dx. इंटिग्रेशन मध्ये मल्टिप्लिकेशनचा फॉर्म्युला सुद्धा असतो, त्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स म्हणतात. पण तो तुम्हाला आता गरज नाही, तुम्हाला फिजिक्स मध्ये त्याची गरज पडत नाही. त्याच्यानंतर काही आपण फंक्शन घेऊया आणि त्या फंक्शनचं इंटिग्रेशन म्हणजे फॉर्म्युला घेऊया आपण. आता पहिलं फंक्शन घेऊया x टू द पॉवर n. लक्षात ठेवा x टू द पॉवर n याचं इंटिग्रेशन असतं x टू द पॉवर n प्लस 1 डिवायडेड बाय n प्लस 1. हे सगळे स्टँडर्ड फॉर्म्युले ते लर्न करायचं आहे. आणि मी तुम्हाला फिजिक्स मध्ये जेवढे लागतील ना तेवढेच लिहून देतो, बाकीचे देत नाही. हा पहिला झाला. सेकंड फॉर्म्युला असेल इंटिग्रेशन ऑफ 1/x. 1/x चं इंटिग्रेशन असतं log x. त्याच्यानंतर थर्ड वन साइन x घेऊया आपण. साइन x चं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस x. त्याच्यानंतर चौथं कॉस x चं इंटिग्रेशन असतं फक्त साइन x. आणि लास्ट पाचवा फॉर्म्युला लागेल e टू द पॉवर x चं इंटिग्रेशन काय असतं e टू द पॉवर x. हे एवढे बेसिक फॉर्म्युले तुम्हाला सफिशियंट आहेत फिजिक्स मध्ये. आता आपण काही एक्झाम्पल्स घेऊया. इथे पहिलं एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. x टू द पॉवर किती घेतला आपण, x चा काय घेतला स्क्वेअर इंटू काय घेतलं मी इथे dx. आता याचं इंटिग्रेशन सोडवायचं आहे. मला सांगा इथे एकच फंक्शन आहे फक्त x स्क्वेअर, कुठला फॉर्म्युला यूज होईल या सगळ्यांमधला, पहिला वाला फॉर्म्युला यूज होईल. मग इथे x टू द पॉवर n आहे, तिथे x स्क्वेअर आहे, म्हणजे n ची व्हॅल्यू किती झाली 2. आता x टू द पॉवर n असेल तर याचं इंटिग्रेशन काय होतं x टू द पॉवर n प्लस 1. म्हणजे जो काही तुमचा पॉवर असेल त्याच्यामध्ये 1 ऍड करायचं आणि ही सेम व्हॅल्यू n प्लस 1 कुठे लिहायची डिव्हिजनला. सो इथे बघा काय होईल, याचं इंटिग्रेशन होईल x टू द पॉवर किती होईल तो 2 प्लस 1 डिवायडेड बाय काय आला 2 प्लस 1 आलं. पुढे इथं न चुकता प्लस c लिहायचं. त्या c ला म्हणतो आपण कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. क्लिअर? आता याला सोडवलं पुढे काय होईल, x चा काय झाला तो क्यूब डिवायडेड बाय काय आला प्लस काय आला c. हा झाला तुमचा इंटिग्रेशनची व्हॅल्यू झाली, दॅट इज द i. i स्टँड्स फॉर इंटिग्रेशन. हा c जो आहे ना, जसं मी म्हटलं या c ला काय म्हणतो आपण कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आणि हा कॉन्स्टंट कधी घ्यायचा, जेव्हा तुम्हाला इथं इंटिग्रेशनला लिमिट दिलेले नसतात तेव्हा घ्यायचं. लिमिट म्हणजे तुम्हाला आठवते बघा मी डेफिनेशनच्या वेळी आपण घेतले होते a आणि b. लिमिट दिलेले नसतील इथं काहीच नाहीये तर c घ्यायचा, जर लिमिट दिलेले असतील तर हा c घ्यायचा नाही. मग त्या केसमध्ये कसं सोडवायचं बघा, मी हाच क्वेश्चन घेतो
इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स, आणि समजा मी इथं लिमिट घेतलं 2 to 5. लिमिट किती घेतलं? 2 म्हणजे लोअर लिमिट, आणि 5 कुठलं झालं? अप्पर. आणि लक्षात ठेवा 2 आणि 5 या दोन्ही व्हॅल्यू कोणाच्या असतील? इथं एक्स, दोन्ही व्हॅल्यू एक्स आहे. मग आता याला कसं सोडवायचं बघा. आता एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स चं इंटिग्रेशन आपण इथं ऑलरेडी काढलेलं आहे. किती येतंय? एक्स क्यूब अपॉन एक्स क्यूब डिवायडेड बाय काय आला? तो 3 आला. आता इथं प्लस सी येणार का? आता प्लस सी द्यायचं नाही का? कारण इकडे तुम्हाला लिमिट दिलेलं आहे. मग आता प्लस सी द्यायचं नाही, पण काय करायचं? इथे याला असं स्क्वेअर ब्रॅकेट किंवा बॉक्स बनवा आणि इथं तो लिमिट लिहायचा 2 आणि 5. आता आपल्याला या व्हॅल्यूज पुट करायच्या तिथं. मग व्हॅल्यू पुट करताना पहिल्यांदा नेहमी अप्पर व्हॅल्यू ठेवायची, ऑलवेज. मग इथं अप्पर व्हॅल्यू ठेवली इथे, सो हा काय झाला? एक्सच्या ऐवजी काय होईल? तो 5 चा क्यूब डिवायडेड बाय, त्याच्यानंतर न चुकता ऑलवेज साइन काय द्यायचं? मायनस. अप्पर व्हॅल्यू पुट करायची, मायनस साइन द्यायचं, आणि मग आता कुठली व्हॅल्यू ठेवायची? लोअर व्हॅल्यू. मग हा इथं काय होईल? 2 चा काय झाला? क्यूब अपॉन किती आला तो? आता याला सोडूयात. 5 चा क्यूब किती असेल? 125 अपॉन 3 मायनस 2 चा क्यूब असेल 8 अपॉन 3. दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत, न्यूमरेटर मायनस होतील. मग 125 मायनस 8 किती होईल? तो 117 अपॉन किती आला? तो 3 आला. याला डिवाइड होत आहे, डिवाइड होत असेल त्याला रिड्यूस करा. हा किती आहे? 7 + 1 + 1 म्हणजे 9 झाला. 9 म्हणजे 3 च्या टेबल मध्ये येतोय, डिवाइड होईल. किती आला? 3 3 जा 9. इथं 2 आला. किती आला? म्हणजे आन्सर किती आला आपलं? 39. 39 हे फायनल आन्सर. क्लिअर? थर्ड एक्झाम्पल घेऊया आपण. समजा आपल्याला इंटिग्रेशन घेतलं, इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इंटू डीएक्स घेतला, आणि समजा इथे आपण लिमिट पुट करूयात 0 to π/2. आता पुन्हा बघा, हा 0 आणि π/2 या कोणाच्या व्हॅल्यूज असतील? एक्सच्या व्हॅल्यूज असतील, एक्सच्या व्हॅल्यूज असतील. सो आता इथे इक्वलचं साइन देतो. साइन एक्सचं इंटिग्रेशन काय आहे? मायनस कॉस एक्स. सो हा इथे मायनस कॉस एक्स लिहिला, इकडे स्क्वेअर ब्रॅकेट द्यायचं, आणि इथे त्याच्या व्हॅल्यूज पुट केल्या. डन. आता पुन्हा काय करायचं? पहिल्यांदा व्हॅल्यू कुठली ठेवणार? अप्पर व्हॅल्यू ठेवायची. मग अप्पर व्हॅल्यू मायनस लोअर व्हॅल्यू. सो बघा आता इथे एक काम करू आपण. तुम्ही ना या ब्रॅकेट मधनं एखादी गोष्ट बाहेर घेत असेल तर घेऊ शकता. कॉन्स्टंट असेल किंवा निगेटिव्ह साइन आहे ते ऍज इट इज बाहेर घ्या. मग हा मायनस आहे ना, मी हा मायनस इकडे बाहेर लिहितो मी, आणि इथं आलं फक्त कॉस एक्स, आणि हा तुमचे लिमिट ऍज इट इज आले. आता तुम्हाला हे इझी पडेल. आता एक्सच्या जागी पहिली व्हॅल्यू, आता एक्स ठेवताय त्यामुळे कॉसला कॉस आहे तसा. तुम्ही या फक्त व्हॅल्यू कोणाच्या जागी ठेवायच्यात? एक्सच्या जागी ठेवायच्यात. बाकी सगळं जसं आहे तसंच लिहायचं. सो हा कॉस ऍज इट इज असेल. एक्सच्या जागी पहिली व्हॅल्यू किती आली? π/2. म्हणजे हा झाला कॉस π/2. इथं साइन ऑलवेज मायनस, सेकंड टर्म होईल कॉस 0. क्लिअर? पुढे आता आपल्याला कॉस π/2 म्हणजे कॉस 90. किती असतो कॉस 90? 0 मायनस कॉस 0 किती असतो? 1. पुन्हा हा मायनस साइन ऍज इट इज. इथं 0 - 1 किती होईल? -1. मायनस -1 फायनल आन्सर विल बी +1. हे फायनल आन्सर झालं. क्लिअर? अजून एक एक्झाम्पल घेऊया. आता आपण दोन फंक्शन घेऊया. इथं दिलं समजा मी x⁵ प्लस कॉस एक्स घेतला, आणि याला ब्रॅकेट देऊन इथं आपण इंटू डीएक्स घेतलं. आता इथं किती फंक्शन आहेत? दोन फंक्शन. x⁵ म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन आहे, आणि कॉस एक्स म्हणजे ट्रिगो फंक्शन आहे. दोन्ही फंक्शनची काय दिली आहे? ऍडिशन, आणि दोघांना कॉमन मल्टिप्लाय काय? डीएक्स. मग आपण पहिली स्टेप, जो पहिला लॉ आहे तो आपण इथे यूज करणार. मग पहिला लॉ काय सांगतो तुम्हाला? की डीएक्स ने तुम्ही मल्टिप्लाय करा. असं काही नाही की 2 टर्म आहेत म्हणून, 2 असू दे, 3 असू दे, 4 असू दे, किती पण असू दे, डीएक्स ने मल्टिप्लाय करायचं आणि इंटिग्रेशन साइन प्रत्येकाला देत जायचं. सो इथे काय होईल? हा इंटिग्रेशन ऑफ x⁵ इंटू डीएक्स मध्ये प्लस आहे, सो प्लस अगेन इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स इंटू डीएक्स इक्वल आहे. पुन्हा x⁵ म्हणजे कुठला फॉर्म्युला? x⁴n. मग x⁴n चे इंटिग्रेशन x⁴n + 1 डिवायडेड बाय n + 1. सो इथं पॉवर कितीने वाढणार? 1 ने. इथं 5 होता, 6 अपॉन सेम नंबर.
प्लस कॉस एक्सचं इंटिग्रेशन साइन एक्स प्लस सी, कारण इथं तुम्हाला काय दिलेलं नाहीये, लिमिट दिलेलं नाही. सो इथं न चुकता तुमचा तो प्लस सी येणार आणि तो एकदाच येणार. आणि तो सी कधी द्यायचा तुम्ही, जेव्हा तुम्ही सगळ्या व्हॅल्यू सगळ्यांचं इंटिग्रेशन काढलंय, सगळ्यात शेवटी सी द्यायचा तो. डन. काय होमवर्कला क्वेश्चन देतो मी, हे 3 होमवर्कला सोडवा, सिंपल क्वेश्चन.